म्हाळसा, तुझ्याशी विवाह केला त्याआधी मी तुला एक साधना दिली होती आणि तुझ्यातल्या ऊर्जेला जाग केलं होतं. माझी अर्धांगिनी होण्यासाठी ते अत्यंत आवश्यक होतं. म्हाळसा, त्याचीच आता पुनरावृत्ती होणार आहे. मुनिवर, नारायण नारायण. देवा, आपण मला बोलवले? होय मुनिवर. काय आज्ञा आहे? मुनिवर, तुमच्या शिष्यासोबत माझा विवाह व्हायचा असेल तर तुमच्या शिष्येला बानूला शेवटची एक परीक्षा द्यावी लागेल आणि तिला तशी कल्पना तुम्ही द्यावी. पण देवा, इतक्या वर्षांचा कालावधी लोटला. अत्यंत निष्ठेने तिने आपली मनोभावे भक्ती केली आहे. क्षण क्षण दिवस रात्र तिने आपलेच ध्यान केले आहे. आता परीक्षा घेणे आवश्यकच आहे का? होय मुनिवर, तिने माझी केलेली भक्ती ती माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. या काळात अविरत श्रद्धेने तिने माझी वाट पाहिली आहे. तेव्हा मुनिवर, तिच्या भक्तीबद्दल कोणतीच शंका नाही. मग इतकी कठोर परीक्षा का देवा? कारण माझ्या भक्ताला समान न्याय मिळेल. बानूसाठी मी नीतिशास्त्राचे नियम बदलले असे व्हायला नको, किंवा बानूने मला सहज साध्य केले असे भविष्यात कोणी म्हणायला नको. जशी आपली इच्छा देवा. मला आपली भूमिका पटली आहे. या परीक्षेमुळे बानू आणखी प्रगल्भ होईल. तुमची अर्धांगिनी होण्यासाठी तिच्यात हवी ती योग्यता येईल. बरोबर मुनिवर. मुनिवर, आता ह्या कार्याला विलंब नको. शुभस्य शीघ्र. नारायण नारायण. नारायण नारायण. महाराज, तुम्ही आलासा बरं झालं. मी तुमची वाटच बघत होते. या या बसा. राहू दे बानू, मी तुला एक महत्वाचे सांगणार आणि निघून जाणार. पण त्याआधी तुला काय विचारायचे आहे ते विचार. बानू, मला माहित आहे तुला मला काय विचारायचं आहे ते. तुझा आणि श्री खंडेरायांचा विवाह होण्यासाठी आता एकच कार्य उरले आहे. ते पार पडले की झाले. महाराज, असं काय हाय जे केलं का मला देव भेटत्यात? तुला एका कठोर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्याला नाही म्हणू नकोस. पण आता या काय करायचं राहिलं आहे? महाराज, तुम्ही सांगितलेलं समज केलं आहे म्या. म्हणून तर तू श्री खंडेरायांची प्रिय भक्त झालीस ना बानू. तुला त्यांची पत्नी व्हायचं असेल तर तुला या परीक्षेला सामोरं जावंच लागेल. कुठे गेले होतीस? माझ्या कन्येला भेटायला. मला न सांगता? मी तुम्हाला या आधी सांगितलं होतं की मला तिला भेटायचं आहे म्हणून. पण तुम्ही मला थांबवून मला आश्वासन दिलं होतं की तुम्ही मला घेऊन जाल. मग माझा तुमच्यावर विश्वास नाही की तुम्ही तिची आणि माझी भेट घडवून आणाल म्हणून. शची, मर्यादा ओलांडू नकोस. तुम्हाला कधीही कळणार नाही मला काय वाटतंय ते, काय भावना असतात एका आईच्या. शची, भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही. हे तुम्ही बोलता आहात? स्वर्ग सुखात राहणारी माझी मुलगी
कशी रानावनात राहते आहे, किती हाल अपेष्टांना सामोरी गेली असेल ती. कधी याचा विचार केला तुम्ही? तुमच्या पर्यायानं आपल्या हातून केवढा मोठा अपराध घडला. आपल्याच मुलीला दुःखाच्या खाईत लोटला आपण. शची, तो भूतकाळ आहे, त्याला पुन्हा उकरून काढू नको. भूतकाळच नाही तर तिचा भविष्य काळही सुखी नाही. काय म्हणायचंय काय तुला? मी पाहीन काय करायचं ते. थांब शची. मला कळायलाच हवं काय आहे ते. बानूचा विवाह कुणाशी होणार आहे हे ठाऊक आहे? बानूचा विवाह? नाही. कळलं तर तुम्हालाही धक्का बसेल. बानूचा विवाह श्री खंडेरायांशी होणार आहे. काय? हे विधिलिखित आहे. पण माझ्यापासून ही गोष्ट लपवून कशी ठेवली सगळ्यांनी? इंद्र आहे मी, इंद्र, देवांचा अधिपती, पंचमहाभूत, ऋषी मुनी यक्ष गंधर्व, कुणीच कसं सांगितलं नाही मला. पण हे केवळ कळून उपयोग नाही. म्हाळसा ही श्री खंडेरायांची पत्नी आहे आणि तिचं मूळ स्वरूप काय आहे हे बानूला ठाऊक नाही. तिला ठाऊक नाही श्री म्हाळसा देवी तिचं काय करू शकतात ते. प्रत्यक्ष श्री खंडेरायांना वृद्ध होण्याचा जर त्या शाप देऊ शकतात तर त्या काहीही करू शकतात. सांगा, कशी सुखी होईल ती विवाहानंतर? याचा विचार करावा लागेल. कसला विचार करते आहेस बानू? महाराज, तुम्ही सांगाल ती परीक्षा द्यायला मी तयार आहे. ही परीक्षा मी घेणार नाही. महाराज, तुम्हीच माझं गुरु आहेसा. मग तुम्ही नाही तर कोण? एक महान तपस्वी कडेच्या डोंगर रांगांमध्ये एका गुहेत तपश्चर्या करत आहेत. त्यांना जाऊन भेट. अहो, पर त्यासनी मी कशी शोधणार? त्यासनी मी ओळखत बी नाही. तुला प्रयत्न करणं अपरिहार्य आहे बनू. इतकी एक साधना पार पाडली की श्री खंडेरायांना तुझ्या समोर यावंच लागेल. मग तुमच्या विवाहात कोणतेही विघ्न येणार नाही. आणि मी त्यासनी भेटले नाही तर तुझा विवाह होणे अशक्य होईल. महाराज, माझ्या देवाला मिळवण्यासाठी मी हे समद करत. मग माझा जीव गेला तरी चालत. नारायण नारायण. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत बनू. शुभम भवतु. येतो मी. नारायण. देवा, माझे कार्य पूर्ण झाले. नारायण. उद्या सकाळच्यालाच त्या महाराजासनी भेटायला जाया हो. तू जयाद्री होतीस तेव्हापासून आपण एकत्र यावं, आपल्यात प्रेमाचं नातं असावं ही तुझी इच्छा होती. त्यावेळी मी तुला वचन दिले होते की मी तुझ्या अधीन होईन आणि त्याप्रमाणे सर्व सोडून तुझ्या अधीन व्हायला मी आलो सुद्धा. एक भक्त आणि एका आराध्याचं नातं आता सीमारेषा ओलांडणार आहे
आणि प्रेमाच्या नात्याला सुरुवात होणार आहे. बानू, केवळ त्यासाठी एक परीक्षा तुला द्यावी लागणारच आहे. लतिका, निघालीस? हो. काही काम होतं का? नाही, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बरं, बोल ना. काही दिवसांपासून माझ्या डोक्यात एक गोष्ट आहे, ती मला आतून पोखरते आहे. म्हाळसा, हे चांगलं नव्हे. तू बोललं पाहिजेस. तू असं मनात का ठेवतेस? सांग मला. एखाद्या भक्ताने आपल्या आराध्याचा अपमान करावा का? नाही. एखाद्या भक्ताला आपल्या आराध्याच्या अस्तित्वाची चाहूल लागत नसेल तर? असं असेल तर तो भक्त भक्तीच्या त्या पदाला पोचला नाही. अगदी योग्य बोललीस लतिका. म्हाळसा, तू विश्वासाने बोलते आहेस म्हणून तुला ते योग्य वाटते आहे. मला यातलं काही कळत नाही, पण तुझ्याकडून जे ऐकलं आहे, तुला जे पाहिलं आहे, त्यावरून मी हे सगळं सांगते आहे. हे योग्य असेलच असं नाही, पण तू कोणाविषयी बोलते आहेस? बानूविषयी. म्हणजे बानूने श्री खंडेरायांचा अपमान केला आहे? तिला त्यांच्या असण्याची चाहूल अद्याप लागली नाही? हो, आपण चंदनपुरीला गेलो होतो तेव्हा मी म्हणाले होते की इथे चंदनाचा सुगंध येतो आहे, हे इथेच कुठेतरी आहेत. हो, आठवतं. पण तेव्हा तुला मागे फिरावं लागलं. लतिका, आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, ती केवळ तुझ्याकडेच ठेव. सांगू ना? विश्वास ठेवून बघ. हे बानूच्या घरी वृद्ध रूपात चाकरी करतायत. म्हाळसा, आत्ता मला समजते आहे तू काय सहन करते आहेस ते. तिची योग्यता तरी आहे का स्वतःला भक्त म्हणून घेण्याची? स्वतःच्या आराध्याकडून चाकरी करून घेताना तिला काहीच कसं वाटलं नाही? म्हणजे तिने अजून देवांना ओळखलं नाही? नाही. मग म्हाळसा, तुझी भक्ती श्रेष्ठ आहे. पण त्यांना हे का वाटत नाही हे अजूनही मला कळत नाही. भक्ताने केवळ आराध्याचे स्मरण करणे म्हणजे भक्ती नाही, तर स्वतःचे काहीही न राखता स्वतःचे सगळं काही त्याच्या चरणी अर्पण करणं म्हणजे भक्ती. मग देवांनी तिच्याशी विवाह करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण मला जशा काही गोष्टी यांनी साधनेविषयी गुरु होऊन शिकवल्या, तशा यांनी तिला शिकवल्या नाही म्हणजे झालं. म्हाळसा, ते तू आत्मसात करू शकलीस आणि ते किती अवघड आहे याविषयी तू मला सांगितलंस. हे तिला जमणार आहे का? हेच हेच मला वाटतं लतिका. साधना करणं ही सोपी गोष्ट नाही. हे नाही जमणार तिला. तुझा आणि श्री खंडेरायांचा विवाह होण्यासाठी आता एकच कार्य उरले आहे. इतकी एक साधना पार पाडली की श्री खंडेरायांना तुझ्या समोर यावंच लागेल. मग तुमच्या विवाहात कोणतेही विघ्न येणार नाही. तुला एका कठोर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
समाधीन वस जीव घुटमळतो जीव घुटमळतो खंडराया तुम बिना असायो जीव घुटमळतो हत्तीचा डोंगर फिरतीचा सागर असा नसायो ढासळला सात जन्माचं सपान धावून दोन घडीतच ढासळला असा सावरू बानू, मी तुझी आता परीक्षा पाहणार आहे. खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी ध्यानी मानी सदा शिव ध्यानी मानी सदा शिव मल्हारा सदा शिव मल्हारा खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा भास मल्हारी कोण आहेस तू? कशासाठी आली आहेस इथे? माघारी जा इथून. निघून जा इथून. मला महाराजांनी पाठवलं आहे जी. कोण महाराज? नारद मुनी, तेच माझे गुरु आहेत. ओळखतो मी तुझ्या महाराजांना. काय सांगितलं तुझ्या महाराजांनी? तुम्ही माझी परीक्षा घेणार म्हणून. परीक्षा तुझी नाही, जमणार नाही तुला. अहो, तुम्ही सांगून तर बघा जी. तुम्ही सांगाल ते समज करल म्या. पण हे सर्व कशासाठी? बोल बोल. सांगायला एवढी लाज वाटते? साधकाने जे आहे ते जगजाहीर करायचे असते. कशाची तमा नाही बाळगायची. बोल बोल. म्या माझ्या देवाची वाट बघते आहे. ते यावं, माझं त्यांच्याशी लगीन व्हावं म्हणून म्या हे समज करते आहे. मग आता सिद्ध हो. जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत तुला इथेच राहावं लागेल. मग कितीही काळ लोटला तरी चालेल.